नमस्कार शेतकरी मित्र हो, मी नटराज तुमवाड। आपण जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे, ती म्हणजे राज्यात वाढत असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आता फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे? तर फिजिकल व्हेरिफिकेशनचा एक फॉर्म आहे, तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरून द्यायचा आहे। आता हा फॉर्म आपल्याला नेमका कुठे मिळणार आहे, हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि हा भरलेला फॉर्म नेमका कुणाकडे जमा करायचा आहे, याविषयी सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच जर आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व सर्वप्रथम उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत मिळत जाईल। चला तर मित्रहो, व्हिडिओ सुरू करूयात। तर शेतकरी मित्रो, हा तो फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म आहे। फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच भौतिक तपासणी। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र स्वयं नोंदणीकृत मान्यता प्राप्त लाभार्थी 100% भौतिक तपासणी प्रपत्र 3। तर आता हा फॉर्म आपण सर्वप्रथम कशा पद्धतीने भरायचा आहे हे पाहूया आणि त्यानंतर आपल्याला हा फॉर्म नेमका कुठे मिळणार आहे आणि तो कोणाकडे जमा करायचा हे देखील मी आपल्याला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपल्याला हा फॉर्म भरताना सर्वप्रथम आपलं गाव ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या गावाच्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे तालुक्याच्या ठिकाणी, त्यानंतर जिल्हा ज्या ठिकाणी लिहिलं आहे त्याच्या पुढे आपला जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर लाभार्थ्याचे नाव च्या पुढे आपला जे नाव आहे ते आधार कार्डवरील जे नाव आहे ते व्यवस्थित या ठिकाणी पेनाने टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आधार क्रमांक, आपला जो आधार क्रमांक लिहिलेला आहे त्याच्या पुढे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बँकेचं जे नाव आहे, आपलं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आपल्याला ज्या खात्यामध्ये जमा होतात, ज्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर बँकेचे खाते क्रमांक, म्हणजे ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये आपलं हे सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतात तो खाते क्रमांक या ठिकाणी, त्या बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर कुटुंबातील सदस्य संख्या, एकूण संख्या या ठिकाणी लिहायची आहे, त्यातील पुरुष किती आहेत आणि स्त्री किती आहेत आपल्या कुटुंबामध्ये ते लिहायचं आहे। त्यानंतर कायमस्वरूपी पत्ता, म्हणजे आपल्या गावचा पत्ता या ठिकाणी सविस्तररित्या लिहायचा आहे। त्यानंतर काही 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची आपल्याला होय किंवा नाही या पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी टिक करायचे आहे। टिक म्हणजे आपल्याला राईट क्लिक या ठिकाणी करायचं आहे, बरोबरची खून आपल्याला या ठिकाणी करायचे। तर आता तपशिलामधील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। तपासणीच्या वेळी लाभार्थ्यांचे नाव भूमी अभिलेखामध्ये विहितीलायक क्षेत्र हे डॅडॅश या ठिकाणी दिलेलं आहे। डॅडॅशच्या ठिकाणी आपल्या 7/12 वरती जे क्षेत्र आहे आपल्या जमिनीचं ते क्षेत्र या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला होय या पर्यायावरती या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे। त्यानंतर लाभार्थ्याने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी धारण केलेले आहे का? म्हणजे जी आपली नावावर जी जमीन आहे ही जमीन 2019 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी आपल्या नावावर आहे का? असेल तर होय या पर्यायावरती आपल्याला बरोबरची खून करायची आहे, नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खून करायची आहे। योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत का? म्हणजे आपल्या एकाच कुटुंबामधील पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य या योजनेचा लाभ घेत असाल तर होय या पर्यायावरती बरोबरची खून करा, नसाल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खून करा। आता चौथा प्रश्न, लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी केलेली आजी माजी व्यक्ती आहे का? असेल तर होय या पर्यायावरती खून करायची आहे, नसेल तर नाही या पर्यायावरती खून करायची आहे। त्यानंतर 5वा प्रश्न, लाभार्थी आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत का? तर आपल्याला या ठिकाणी नाही या पर्यायावरती बरोबरची खून करायची आहे, असाल तर होय या पर्यायावरती बरोबरची खून करायची आहे। आता 6वा प्रश्न आहे, लाभार्थी केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी गट वर्ग कर्मचारी वगळून आहे का? असाल तर होय या पर्यायावरती आपल्याला बरोबरची खून करायची आहे, नसेल तर नाही या पर्यायामध्ये आपल्याला बरोबरची खून करायची आहे। आता 7वा प्रश्न, लाभार्थ्यांनी मागील वर्षात आयकर भरला आहे का? असाल तर होय या पर्यायावरती खून करा बरोबरची, नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खून करायची आहे। लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्यांचे मासिक वेतन
₹10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे का चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून. आता यापैकी आपलं जे आहे 10,000पेक्षा जास्त वेतन श्रेणी असेल तर आपण होय या पर्यायावरती बरोबरची खूण करायची, नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खूण करायची आहे. 9वा प्रश्न आहे, लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल म्हणजे CA, वास्तुशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट म्हणजे इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहे का असाल तर होय या पर्यायावरती बरोबरची खूण करा, नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का. म्हणजे समजा आपला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आणि तो जो लाभार्थी आहे आपल्या घरातील व्यक्ती तो मयत झाला असेल आणि तो लाभ अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असेल तर होय या पर्यायावरती बरोबरची खूण करायची आहे, नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे स्थळ. स्थळच्या या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, जो आपण फॉर्म ज्या दिवशी भरला ती दिनांक त्या ठिकाणी टाकायची आहे. तर आता फॉर्म आपल्याला व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला या फॉर्मसोबत म्हणजे भौतिक तपासणीच्या फॉर्मसोबत काही कागदपत्र आपल्याला झेरॉक्स त्यांची जोडायची आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स या फॉर्मसोबत जोडायची आहे. त्याचबरोबर आपल्याला PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्या बँकेच्या खात्याचं जे पासबुक आहे त्याचं देखील झेरॉक्स या फॉर्मसोबत जोडायचं आहे. त्याचबरोबर 7/12ची झेरॉक्स देखील या ठिकाणी जोडायची आहे आणि 8A असेल तरी त्याची देखील झेरॉक्स आपण या ठिकाणी जोडू शकता. आता खालचा जो पर्याय आहे प्रमाणपत्र वगैरे हा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्यासाठीचा हा तो पर्याय आहे. तुम्ही या ठिकाणी काहीही लिहायचं नाही आहे. तर आता आपण समजा हा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, जे सांगितलेले कागदपत्र आहेत ते कागदपत्र सर्व त्या फॉर्मबरोबर जोडलेले आहेत. तर हा फॉर्म आता आपल्याला आपल्या गावातील कृषी मित्र, कृषी सहाय्यक किंवा हे दोघे जर नसतील तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे हा फॉर्म आपल्याला जमा करायचा आहे आणि हा फॉर्म लवकरात लवकर भरून जमा करा. आता हा फॉर्म आपल्याला नेमका मिळणार कुठे आहे तर शेतकरी मित्र, हा फॉर्म आपल्याला मी आपल्या टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपवरती PDF फाईलमध्ये दिलेला आहे. तो टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करून तिथून तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला पाठवायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढील अशा नवीन एका उपयुक्त अपडेटसह व नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.